यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। मी माई प्रज्ञान सूर्याच्या स्वाभिमानी लेकरांनो, तुम्हा सगळ्यांना जय भीम। मी तुमची माई। रमाईनं त्यांचं रक्त शिंपून एक महाबोधी वृक्ष घडवला। तुम्ही बाबासाहेब बघितले, पण हा सत्याचा महामार्तंड कधीही अस्ताला जाऊ नये म्हणून मी त्याच्या आयुष्याभोवती डोळ्यात तेल घालून पहारा दिला। बाबासाहेब म्हणजे विश्रांती विसरलेला आणि थांबणं माहीत नसलेला प्रभंजन। रक्तदाब, मधुमेह, संधिवात आणि गुडघेदुखी यांनी अशक्त झालेली ज्वाला विझू नये म्हणून मी सतत झटले आणि 8 वर्ष त्यांच्या मृत्यूला त्यांच्या आयुष्याच्या सीमेवर रोखून धरले। ही विझत चाललेली ज्वाला पुन्हा पेटली ती माझ्या पत्नीच्या वैद्यकीय कौशल्यामुळे, असं बाबासाहेबांनीच बुद्धा अँड हिज धम्माच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलेलं आहे। बाबासाहेबांच्या पोखरलेल्या स्वास्थ्यानंच 1947 साली आमचा परिचय करून दिला। हाताबाहेर जात चाललेल्या त्यांच्या प्रकृतीमुळेच 1948 साली आमचा विवाह झाला। मी शारदा कबीर, बाबासाहेबांच्या प्रेमानं मला शरू म्हटलं आणि अनेक पत्रांमधून त्यांनी त्यांच्या प्रेमाचं सौंदर्य लिहिलं। पुनर्विवाह न करण्याचा निर्णय त्यांच्या तोळामासा प्रकृतीनं त्यांना तोडायला लावला। या ज्ञानयुगानंच माझं सविता हे नामांतर केलं। गोपा, यशोधरा आणि भद्रा कात्यायना असंच शारदा, शरू, सविता आणि माई असा माझ्याही नावाचा उत्क्रांती मार्ग आहे। विश्वसूर्यानंच माझं नाव सविता ठेवलं। सविता म्हणजे सूर्यच, म्हणजे त्यांनीच निर्मिलेला हा लहान सूर्य त्यांच्या महासूर्यपणात विलीन झाला आणि या छोट्या उजेडाची महासूर्याला जपण्याची जगातली एक अपूर्व गोष्ट सुरू झाली। बाबासाहेबांनी माझ्या आयुष्याची आधीची व्याख्या रद्द केली आणि माझी एक नवीच व्याख्या, जगमगती व्याख्या त्यांनी निर्माण केली। ही व्याख्या निर्माण करणाराच आणि त्या व्याख्येचं नातं पती पत्नीचं होतच,
पण त्याहूनही ते मैत्रीचं नातं होतं. सूर्याची सावली पडत नाही, तो सर्वांगीण तेजोमयताच असतो. सूर्य अंधाराचा अस्त करणारा जाळही असतो आणि अन्यायाचा दहा नष्ट करणारा चंद्रही असतो. त्याची सावली पडत नसली तरी त्याच्यामुळे झाडांना आणि आपल्या सर्वांनाच सावल्या मिळतात. पण सावली नसलेल्या आंबेडकर सूर्यावर मी सावली झाले आणि त्यांची चंद्रमयताही उगवली. अंतराळातला सूर्य मोठा होत नाही, तो संकोच पावत जातो. उलट आंबेडकर सूर्य सतत मोठाच होत आहे. तो ज्ञानालाही ज्ञान आणि सत्यालाही परमसत्य शिकवतो. उजेडाला उजेड आणि उगवण्यालाही नवे उगवणे शिकवतो. तो स्वातंत्र्याला नवे स्वातंत्र्य आणि संघर्षालाही नवे संघर्ष शिकवतो. बाबासाहेब वर्तमानाला निरामय भवितव्य शिकवितात. बाबासाहेब काळाच्या पुढे चालतात आणि त्याला निरंतर प्रस्तुत राहण्याचं व्याकरण शिकवतात. माझ्या जन्माला कधीही बघता आलं नाही, माझ्या जन्माला कधीही बघता आलं नसतं असं स्वप्न बाबासाहेबांनी माझ्या श्वासांमध्ये गुंफलं. त्यामुळे बाबासाहेबांसाठी त्यांची सविता चंद्रमा झाली आणि 1950 मध्ये त्यांच्यासोबत ती धम्म उपासिकाही झाली. या बंडखोर तत्वज्ञानाच्या सखीला दुनिया आता माई म्हणते. मी एका छोट्या कुटुंबातील स्त्री होते. बाबासाहेबांमुळे मी एका विराट कुटुंबाची आता माई झाले. स्वाभिमानी आणि उजेडार्थी आंबेडकर पुत्रांनो, बाबासाहेब नावाच्या सूर्याच्या किरणांनो, आंबेडकर ही विश्वातीत, आंबेडकर ही विश्वातील थक्क करणारी नवलाचीच गोष्ट आहे. मी डॉक्टर होते, बुद्धिमान होते, तरी बाबासाहेबांनी मला त्यांची सहधम्मचारिणी केलं नसतं तर मी एका छोट्या कुटुंबातच माळून गेले असते. बाबासाहेबांच्या तत्वज्ञानानं आता विश्वक्रांतिगृह निर्माण केलं. मीही त्या क्रांतिगृहाची सदस्य झाले आहे. हिंदू कोड बिल, भारतीय संविधान, हिंदू धर्मातील कोडी, क्रांती प्रतिक्रांती, बुद्ध अँड इज धम्मा, ही बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गगनभेदीचा आविष्कार आहे. हे सर्वच ग्रंथ अंधार निर्माण करणाऱ्या ग्रंथांचा दारुण पराभव करणारेच ग्रंथ आहेत. या सर्वच लेखनात कालातीत परमसत्य आहेत. 1956चा धम्मस्वीकार, जागतिक धम्म परिषदा, या सर्वच देदीप्यमान घटनांची मी साक्षीदार आहे. आपले बाबासाहेब
प्रकृतीची कुठलीही पर्वा न करता विश्व सौहार्दाचा सिद्धांत लिहित होते. ते स्वाभिमानाचे संविधान, संघर्षाचा धम्म आणि किनारेविहीन माणुसकीचं महाकाव्य लिहित होते. आणि मी तत्वज्ञानांनाही संस्कृती शिकवणाऱ्या विश्वकारुणिकाच्या स्वास्थ्याची काळजी घेत होते. मी ज्ञानाच्या या अंतरिक्षासाठी सुजाताची खीर झाले. बाबासाहेबांचा आणि माझा विवाह हा केवळ विवाह नव्हता, तो त्यांच्या आरोग्यासाठी केलेला ऐतिहासिक करार होता. त्यांचं स्वास्थ्यच पहिल्या भेटीपासून आमच्या नात्याच्या केंद्रस्थानी आहे. तेच आमच्या विवाहाचं प्रियांबल होतं. म्हणून आमचा विवाह प्रकाश युगाच्या दिशेने निघालेला ध्येयवादी निरोप होता असं मला वाटतं. मी माई तुम्हाला सांगते की 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा मृत्यू दिवस नव्हे. या दिवसाच्या क्षितिजातूनच अनेक विद्रोही सूर्य निर्माण झाले. हा मृत्यूच्या मरणाचा दिवस आहे. आता बाबासाहेब पूर्ण जगालाच दर क्षणाला नवनवे आंबेडकर जन्माला घालीत आहेत. म्हणून मला वाटतं की 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा मृत्यूविहीन जन्म झाला. तो दुनियेच्या नव्या पर्यायाचाच जन्म आहे. या अमर्त्य परमसत्याचे निरोपच नंतर मी महाराष्ट्रात आणि भारतात वाटत फिरले आणि आंबेडकर नावाच्या महासंग्रामात मीही त्यांची एक सैनिक झाले. बौद्धांच्या सवलती, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, रिडल्सचे आंदोलन, महाबोधी विहार, स्वतंत्र बौद्ध स्थानाची मागणी अशा आंदोलनांमध्ये आणि मोर्चांमध्ये पॅन्थर सोबत आणि इतरही परिवर्तनवाद्यांसोबत मी सक्रिय राहिले. सर्वच वंचितांचा म्हणजे सत्ता संपादनाचा बाबासाहेबांचा सिद्धांतच मी भारतभर सांगत राहिले. बुद्ध म्हणाले होते, अत्तदीप व्हा. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अत्तधम्म व्हा, अत्तसंविधान व्हा. बाबासाहेबांच्या स्वाभिमानी लेकरांनो, मी तुम्हाला काहीही मागितलं नाही, कोणता हिस्सा वाटा मागितला नाही. मी तुम्हाला एवढंच मागेन की तुम्ही सर्व आत्ता आंबेडकर व्हावे, दुनियेसाठी सर्वोत्तम व्हावे, आदर्श व्हावे. कोणत्याही अंधाराला तुमच्याजवळ येण्याची हिंमत होणार नाही अशी सूर्य संस्कृती व्हावे असे मला वाटते. सूर्यपुत्रांनो, तुमच्या माईला हेच तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला तुमची माई हाच निरोप सांगते आहे.